नमस्कार. हेलन केलर यांच्या माझी जीवन कहाणी ह्या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आपण ऐकतोय. आजचा भाग आहे जंगलातल्या घरात. सप्टेंबर ते नोव्हेंबर ह्या काळात मी आमच्या घरी राहिले. बोस्टनहून मी परतले होते त्या अंतरंगात आल्हाददायक आठवणी घेऊनच. ते अनुभव इतके समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण होते की त्या भेटीच्या आठवणींनीच मन नवलाईनं भरून येई. एका नव्या सुंदर जगातले खजिने जसे माझ्या पायाशी लोळण घेत होते. वळणावळणावर काहीतरी नवीन भेटत होतं. वळणावळणावर आनंद स्वागताला उभा होता. मी प्रत्येक अनुभवात स्वतःला झोकून देत होते. क्षणभरही विसावले नाही. एकाच दिवसात सगळं आयुष्य जगून घेणाऱ्या त्या कुठल्याशा कीटकांसारखी मी अधीर झाले होते. माझ्या आयुष्याला वेग आला होता. माझ्या हातावर अक्षरं जुळवत माझ्याशी बोलणारी खूप माणसं मला ह्या दिवसात भेटली. त्यांची आपुलकी उत्साह वाढवणारी होती. इथं आल्यावर आम्ही सगळी घरातली मंडळी आमच्या उन्हाळ्यासाठीच्या बंगल्यात राहायला गेलो. हा छोटा बंगला आमच्या टसगंबियापासून 14 मैलावरच्या एका डोंगरावर होता. त्या बंगल्याजवळ चुनखडाची एक खाण होती. बरीच वर्ष ती ओसाडच होती. वरच्या खडकांमधल्या झऱ्यांमधून फुटलेले 3 छोटे अवखळ ओहळ या खाणीतून वाहायचे. वरच्या खडकांमधल्या झऱ्यांमधून फुटलेले हे ओहळ त्यांना खडक जिथे अडवू पाहिजे तिथून उड्या घेत हसल्यासारखे त्यांचे धबधबे कोसळत राहत. मोकळी जागा नेच्याने गच्च भरलेली असायची. डोंगरावर घनदाट रान होतं. भली मोठी ओकची, शेवाळ्याचे स्तंभ असावेत अशी बुंध्यांची झाडं, सदाहरित झाडं होती. त्यांच्या फांद्यांवरून आयव्ही, मिसलटो अशा वेली रोपांच्या माळासुद्धा लोंबकळायच्या. परिमलच्या पिवळ्या फळांची झाडंसुद्धा होती. मोहक गंधानं मन अगदी मोहित व्हायचं. कुठे कुठे झाडांवर मॅक्साडाईन आणि स्कॅपरनॉकच्या वेली पसरलेल्या असायच्या. या मानवांमधून फुलपाखरं आणि गुणगुणणारे किडे भरभरायचे. दुपार कलत असताना ह्या गच्च झाडीतल्या हिरव्या पोकळ्यांमध्ये हरवून जाण्यामध्ये मोठा आनंद होता. मावळतीच्या वेळी इथले शीतल मधुर गंध मन उत्साहित करायचे. डोंगराच्या माथ्यावर ओक आणि पाईनच्या झाडांनी वेढलेल्या सुंदर जागी आमचा बंगला होता, तात्पुरत्या मुक्कामासाठी बांधलेला. त्या घरामध्ये एकदा खूप पाहुणे आले. संध्याकाळी शेकोटीभोवती त्यांच्या पत्त्यांचा अड्डा जमला. इथे बसून मंडळी थट्टा विनोद हसत खेळत गप्पा मारत होती. मग पक्षी, मासे, प्राण्यांच्या शिकारी ह्यांच्या चित्रकथा रंगल्या. आपण किती रानटी बदकं, टर्की पक्षी मारले, जबरदस्त ट्राऊट मासे कसे पकडले, अतिशय लबाड कोल्हे कसे गोळीने उडवले, लहान पण डोकेबाज अपॉसमला किती अक्कल हुशारीनं चकवलं आणि अत्यंत चपळ हरणाला कसं गाठलं, अशा त्यांच्या मसालेदार शिकार कथांची जणू काही स्पर्धा सुरू होती. वाटलं ह्या कावेबाज शिकारी मंडळींपुढे सिंह, वाघ, अस्वल आणि अन्य इतर वन्यप्राणी काही टिकणार नाहीत. झोपायची वेळ झाली आणि हा अड्डा मग चला उद्या शिकारीला अशी एकमेकांना ओरडून हाळी देत पांगला. बाहेर हॉलमध्ये तात्पुरत्या जमवलेल्या अंथरुणावर त्या लोकांनी अंग पसरून दिलं. पहाटे कॉफीच्या दरवळानं जाग आली. बंदुकांचा खडखडाट सुरू झाला. एकमेकांना या हंगामातली जोरदार शिकार होणार असं म्हणत दणदण पावलं टाकत ह्या शिकाऱ्यांची लगबग चालू झाली. शेवटी एकदाचे हे शिकारी घोड्यांवर स्वार झाले. लगाम खणखणले, चापकांचे फटकारे घुमले, कुत्री धावत पुढे सुटली आणि हे महारथी आरडाओरडा करत कुत्र्यांना दांडग्या आरोळ्या देत एकदाचे लवाजम्यानं बाहेर पडले. नंतर आम्ही सकाळच्या जेवणाच्या तयारीला लागलो. जमिनीमध्ये खोल खड्डा खणून विस्तव पेटवला. त्यावर मोठ्या फांद्या आडव्या टाकल्या. त्यावर सळई ठेवून तिला मांस टांगून मग ते खरपूस भाजलं. त्या विस्तवाभोवती निग्रो नोकर उकिडवे बसून लांबलचक फांद्या घेऊन माशा हाकलत होते. माशाचा खमंग वास सुटला आणि टेबल मांडायच्या आधीच माझ्या पोटात कावळे कोकलायला लागले. जेवणाच्या तयारीची ही गडबड असतानाच शिकारी मंडळी अवतरली. दमून भागून दोघं तिघं असे होते. घोड्यांच्या तोंडाला सुद्धा फेस आला होता. उदासवाणी कुत्री थापा टाकत होती. एवढा आटापिटा करून शिकार त्यांना मिळालीच नव्हती. जो तो छाती ठोकपणे आपण एक हरिण तर निश्चित पाहिल्याचं सांगत होता. ते हरिण म्हणे अगदी जवळ आलं होतं, पण कुत्र्यांनी जीव तोडून पाठलाग करून आणि बंदुकीचा नेम बरोबर धरूनही बंदुकीचा चाप ओढायच्या वेळी नेमकं हरिण दिसेनासं झालं, असा एकूण सूर होता. तरी देखील शिकारीतली निराशा हे शिलेदार लगेच विसरले नव्हते. आम्ही जेवायला बसलो.
एका उन्हाळ्यात मी या घरी माझं तट्टूही बरोबर आणलं होतं. मी त्याला ब्लॅक ब्युटी म्हणायची. मी नुकतंच ह्या नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. सर्वार्थानं हे नाव त्याला शोभायचं. त्याची काळी कातडी तुकतुकीत होती आणि कपाळावर पांढरा शुभ्र पट्टा. त्याच्या पाठीवर बसून फिरण्यामध्ये कितीतरी वेळ मजेत जायचा. कितीतरी सुरक्षित वाटायचं. अशा वेळी काही वेळेला बाई लगाम सोडायच्या. मग ते तट्टू रमत गमत इकडे तिकडे भटकायचं. नाहीतर स्वच्छंदीपणे त्याला वाटलं तर गवत, नाहीतर दाट झाडीतून जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची पानं ओरबाडायला थांबायचं. सकाळी तट्टावरून हिंडायची लहर नसेल तर मी बाईंबरोबर न्याहारी झाली की रानात भटकायला जायची. कधी कधी मिल्ट्रेड आणि सुट्टीसाठी जमलेल्या इतर भावंडांबरोबर मी पसीमन्सची फळं देखील गोळा करायला जायची. ही फळं खायला मला आवडायची नाही, पण त्यांचा छानदार वास मात्र मला आवडायचा. तांबूस पिंगट रंगाची चेस्नट, हिकरी आणि अक्रोड ती फोडायला मी माझ्या बहिणीला मदत करायची. विशेषतः मोठे आणि टप्पोरे अक्रोड. डोंगराच्या पायथ्याशी रेल्वेमार्ग होता. बाकीची मुलं डोंगरावरून ह्या रुळावर धावत जाणाऱ्या आगगाड्या बघायची. कर्कश शिट्टी घुंपली की सगळे पायऱ्यांवर जमायचे. मिल्ट्रेड मला अगदी उत्साहानं रुळावर एखादी गाय नाहीतर घोडा आल्याची माहिती पुरवायची. मिल्ट्रेड एकदम मला आपल्या छोट्या हातानं दाखवत एकदा ओरडली, "पूल!" एरवी आम्ही त्या वाटेला फिरकलोही नसतो, पण उशीर झाला होता. अंधार पडायला लागला होता. घरी जायला जवळचा रस्ता एकच होता. तिथून जाणारा मला पायानीच रुळांचा अंदाज घ्यायला लागत होता. मी काही तशी घाबरले नव्हते, व्यवस्थित जात होते. अचानक दूरवरून येणारा पफ पफ असा मंद आवाज ऐकायला आला. मिल्ट्रेड ओरडली, "गाडी येतेय!" आम्ही बाजूच्या कठड्यावरून खाली उतरून पलीकडे कठड्याला धरून उभे राहिलो नसतो तर मिनिटभरातच त्या गाडीनं आम्हाला उडवलं असतं. आमच्या समोरून गाडी धडाडत गेली तेव्हा इंजिनाचा गरम भपकारा माझ्या चेहऱ्यावर जाणवला. धूर राखेनं मी गुदमरले. गाडी पुढं जात असताना पुलाला हादरे बसत होते. वाटलं आता आपण खालच्या घडीत कोसळणार. मोठ्या कष्टानं पुन्हा आम्ही वर आलो. अंधार पडल्यावर खूप वेळानं आम्ही परतलो तर घरी कोणीच नव्हतं. सगळे आम्हाला शोधायलाच बाहेर पडले होते. धन्यवाद.